श्री अनंतराव मोदळे अन्नवाचा समितीचे जे व्यवस्थापक आहे त्यांच्या आव्हानामुळे आम्हाला थोडं मागच्या 3-4 महिन्यापासून समजलं जातं की इथेच आपल्याला अन्नधान्य पुरवायचं आहे। आज हे दैवत आश्रमात जटवाडाकडे आहे, तिथं आल्यानंतर आम्हाला जे परिस्थिती जाणवली, आम्ही दिलेलं योगदान आहे ते आम्हाला देऊन खूप समाधान वाटलं। मी मोताळे साहेबांनी अन्नवाचा समितीचे सर्व सभासदांचे आभार मानू इच्छितो की आम्हाला येऊन इथं प्रत्यक्ष दाखवलं आणि आमचा सहयोगाचा वाटा घेतल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे। आणि या ठिकाणी दैवत वृद्ध आश्रम, या वृद्ध आश्रमामध्ये किराणा सामानाच्या माध्यमातून मदत करण्यासाठी आलेलो आहे। दर महिन्याला आम्ही अन्न वाचा समिती करते। एका आश्रमाला, शहरामध्ये असे गरीब आश्रम 10-15 आहेत, ते आमच्या यादीमध्ये असणाऱ्या आश्रमाला आम्ही महिन्यातून एकदा 30 ते 25 हजार रुपयाचा किराणा सामान देत असतो। आणि ते सामान आम्ही काही दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना मदत करीत असतो। आज आम्ही दैवत वृद्धाश्रम हा अत्यंत गरीब वृद्ध आश्रम आहे, या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्यांचं। हा आश्रम अगदी म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहे, त्यामुळे या आश्रमाकडे सगळ्या सामाजिक कार्यांचं पण दुर्लक्ष आहे। त्यामुळे आम्ही त्यांना आठवणीनं त्यांच्या विनंतीनुसार आम्ही या ठिकाणी मदत करायला आलेलो आहे। आणि आमच्या अभियानामध्ये अनेक दानशूर व्यक्ती सहभागी झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी दर महिन्यामध्ये एका आश्रमात मदत करीत असतो। आमच्या या कार्यामध्ये अनेक लोक आम्हाला जॉईन झालेले आहेत। यावेळेस बेरेल मॅडम आहेत, त्यांचा मोठा NGO आहे, त्या पण मला या जॉईन झालेल्या आहेत। आणि त्यांनी सांगितले की दर महिन्यामध्ये मला पण सांगत जा, मी पण माझ्या पद्धतीने काही ना काही देत जाईल। अशा रीतीनं सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही अभियान करतो। अन्न वाचवा समितीतर्फे दैवत वृद्धाश्रम राहपट्टी तांडा येथे आम्ही भेट दिली। इथे भेट दिल्याच्या नंतर खरोखरच असं वाटतं की ह्या लोकांना जे सेवा देतोय, ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे। आणि जे तुबे मॅडम या गोष्टीचा पुढाकार घेऊन एवढे सरस करत आहेत, त्यांचं कामच खूप महान आहे, हे सगळ्यांना शक्य नाहीये। आम्ही अन्न वाचवा समिती मार्फत प्रत्येक महिन्याला 35 ते 40 हजार रुपयाचा किराणा सामान एका वृद्धाश्रमाला किंवा अनाथ आश्रमांना देत असतो। यावेळेस या आश्रमाकडून दैवत अनाथ आश्रमाकडून आम्हाला मागणी आली, त्यामुळे आम्ही इथे येऊन फुल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून देत आहेत, कृपया ते स्वीकार करावे।